नमस्कार मंडळी. तर आजचा हा जो व्लॉग आहे, हा व्लॉग आम्ही बनवला आहे वाढदिवसानिमित्त. श्री भोंदे सर यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्त आम्ही का आश्रमशाळेत या ठिकाणी आलेलो आहोत. ही छोटीशी लहान मुलं या ठिकाणी सरांचा वाढदिवस साजरा येऊन थांबली आहेत आणि एक केक आम्ही या ठिकाणी सरांचा आणला होता आणि एक केक स्वतः या ठिकाणी एक मॅडम आहेत संचालिका, त्यांनी आणला आहे आणि खूप छान वाटते बघा. या सर्वांनी आम्हाला इतका मान दिला आहे, सन्मान दिला आहे, आम्हाला पाहुणे म्हणून बसवलं आहे. आणि खास आमचे मित्र म्हणजे भोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलं काम करत होती, सर्व शिक्षक, ते मुलांची शिस्त पहा, म्हणजे खूप छान, म्हणजे एकच वातावरण अतिशय भारावून गेलं होतं. खूप छान वाटतं बघा. सर्वप्रथम नमस्कार. मी गांगर्डे संभाजी अंकुशराव, वसतिगृह अधीक्षक. तर आज या ठिकाणी आमच्या शाळेच्या स्वयंपाकी मावशी श्रीमती शारदाबाई जाधव यांच्या मुलाचा आज आमच्या आश्रमशाळेमध्ये वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने माननीय श्री उमाप सर दौलावडगाव आणि माननीय श्री शशिकांत वाघमारे सर हे पण दौलावडगाव यांनी पण आज त्यानिमित्ताने शाळेला भेट दिली. ओमकार भोंदे यांचा आज आपल्या शाळेमध्ये वाढदिवस आपण साजरा करत आहोत. तर सकाळपासूनच त्यांनी नियोजन केलं आणि आपल्या शाळेमध्ये आज छोट्या खाणी का होईना आपण वाढदिवस त्यांचा साजरा करत आहोत. तर प्रथमतः त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या संस्थेच्या, आपल्या शाळेच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपण त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक पुढे त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी आपण बाबांच्या चरणी प्रार्थना करू. आज आपल्या गाडगे महाराज आश्रमशाळा टाकळीकाजी या ठिकाणी गणेश, ज्याला आम्ही गणेश म्हणतो लहानपणापासून, गणेश भोंदे याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्याला आपण हार्दिक अशा शुभेच्छा द्यावं. त्याच्याकडनं देशसेवा, राष्ट्रसेवा आणि आईवडिलांची सेवा घडो अशी मी गाडगेबाबांची चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. लहानपणापासून बरोबर काम बरोबर सगळे कार्यक्रम बरोबर केलेले बरोबर. मंडळी, किती भारी वाटतं ना बघा. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं होताना पाहिलंय ते जेव्हा आपल्याविषयी बोलतात, भरभरून बोलतात आणि आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छा म्हणजे आपल्यासाठी एक आशीर्वादच असतो. या आहेत सरांच्या आईसाहेब. लहानपणी कसे खोडकर होते का? आम्हाला 3 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना 25 वर्षाचा अनुभव. त्यांना शेजारी वडील आहेत. हे सर्वांची देखत जर असा वाढदिवस साजरा होत असेल तर खरोखरच ती खूपच अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण म्हणतो की माणसाने आयुष्यात येऊन काय कमवलं, तर मी सांगेल भोंदे सरांनी आयुष्यामध्ये येऊन माणसं कमवली, मित्र कमवले आणि त्या मित्रांपैकीच आम्ही एक आहोत. या शाळेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हे अध्यक्षक असतील किंवा संचालिका मॅडम असतील किंवा कर्मचारी असतील, हे सर्वजण या मुलांना आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात. कारण खरोखरच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या मुलांनाही शिक्षणाबरोबरच आईवडिलांचंही प्रेम, जिव्हाळा यातून भेटतं आहे. तर आमची ही श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा टाकळीकाजी या ठिकाणी
ही 1990 पासून ही शाळा शासनाच्या ध्येय धोरणानुसार चालू आहे आणि या शाळेमध्ये विशेष करून विमुक्त जाती भटक्या जमाती याच प्रवर्गातील ही शाळा असून त्याच्यात 5% आपल्याला SC ST ची मुलं आपल्याला घ्यायला प्राधान्य आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने शक्यतो 50-60 म्हणजे 100 किलोमीटरच्या पुढचेच विद्यार्थी आहेत. गेवराई असेल, बीड असेल, जालना असेल, त्याच्यानंतर चाळीसगाव असेल, या ठिकाणून आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी शाळेचं वातावरण इथल्या सगळ्या सुखसुविधा पाहून पालक आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात. प्रामुख्याने सांगायचं म्हणजे इथं स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या 3च गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. आज वाढदिवसानिमित्त शाळेला भेट देता आली, इथल्या मुलांशी संवाद साधता आला, इथल्या शिक्षकांशी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधता आला. एकूणच इथली शिस्त असेल, वातावरण असेल, खूपच छान आहे आणि मुलांविषयी बोलताना तर गांगर्डे सर अतिशय भारावून गेले होते. तर विद्यार्थ्यांचं आज उमप सरांनी पाहिलं, त्यांचे मित्र शशिकांत वाघमारे सरांनी पाहिलं शिस्त कशी आहे विद्यार्थ्यांमध्ये. आपल्या शाळेविषयी सांगत होते आणि इथल्या माजी विद्यार्थ्यांविषयी गुणवत्ता कशी आहे याबद्दल सुद्धा हे सर अतिशय पोटतिडकीने बोलत होते. घाटपारगाव आपलं शिरूर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे संतोषजी खाडे. ते सध्या जालन्याला DYSP म्हणून आहेत. ते या शाळेतून विद्यार्थी घडून गेले. तर मंडळी, अशा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शाळेला आम्हाला भेट देता आली. तर तुम्ही कधी अहिल्यानगर धामणगाव या मार्गाने कधी प्रवास करत असाल तर टाकळी काजी येथील या आश्रमशाळेस नक्की भेट द्या.